आपल्याला मोपली याच्या माध्यमातून नक्कीच धावफलक पुढे जातोय या ठिकाणी धावफलक जाऊन पोहोचतोय 2 धावांवरती बिनगडी बाद 2 धावा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा चेंडू त्या आखूट टप्प्याच्या चेंडूचा चांगला वेध घेतला जातोय डीप ऑफ द क्रीजचा वापर केला जातोय एक नक्कीच चांगली फलंदाजी पाहायला मिळते क्रीजच्या आतून जाऊन जस्ट लाईक आपण पाहतो इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये हार्दिक पांड्या ज्याप्रमाणे क्रीजचा वापर करतात त्याचप्रमाणे कुठेतरी क्रीजचा वापर करून शॉर्ट बॉलला पुल केलं जात आहे. नक्कीच एक चांगल्या फलंदाजीचा प्रात्यक्षिक मोपली याच्या माध्यमातून 4 धावा नो लॉस 4 धावा 2 चेंडू आतापर्यंत झाले तर 4 चेंडू अजूनही शिल्लक या पहिल्या षटकातील. आता मात्र चेंडूला हलक्या हातांनी खेळलं गेलं पॉइंटच्या दिशेने आणि एक चोरटी धाव घेतली. नक्कीच एक समजूतदारपणाची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच ज्या वेळेला हवं त्यावेळेला स्ट्राईक रोटेशन केलं जात आहे जिथे हवे तिथे मोठे फटके देखील खेळले जात आहेत. नक्कीच एक कॅल्क्युलेटेड फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते मोपली याच्या माध्यमातून. आता मात्र फटका खेळला गेलाय पॉइंटच्या वरून किती धावा मिळतात या फटक्यावरती. फटका जातोय सी मारेशा पार निर्णयात बदल होतो या ठिकाणी तरी फटका जातोय सीमा रेषे पार. धावा मिळतील मात्र पूर्ण 4. नक्कीच एक चांगला अंपायरिंग देखील आपल्याला पाहायला मिळालं पंच हनीफ यांच्या माध्यमातून. आता मात्र चेंडूचा वेध घेतला होता परंतु चेंडू बॅटची कडा घेऊन गेला यष्ट्यांमध्ये. फर्निचर या ठिकाणी डिस्ट्रॉय होत आहे. पहिल्या विकेटचं पतन होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. नक्कीच चेतनच्या माध्यमातून पहिल्या विकेटचं पतन होताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. पहिला विकेट जातोय. धावसंख्येकडे जर पाहायचं झालं तर जय शंभो या संघाला विनंती आपला एक राखीव खेळाडू पाठवायचा आहे नाहीतर आपल्याला 2 रनची पेनल्टी दिली जाईल. 2 रन मायनस केले जातील. आपल्या धावसंख्येतून लवकर आत्ताच 2 रन मायनस केले जातील. आपला राखीव खेळाडू पाठवायचा आहे. जय शंभो संघ जय शंभो संघ जय शंभो लवकरात लवकर पंच 1 मिनिट सामना थांबवायचा आहे. संघ जय शंभो आपल्याला विनंती असेल आपला राखीव खेळाडू इकडे पाठवायचा आहे लवकरात लवकर. धन्यवाद. काय नाव आहे? सदाशिव. जोरदार फटका खेळला गेला मिड विकेट रिजन मध्ये. किती धावा मिळतात या चेंडूवरती. चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार नक्कीच षटकार येतोय या ठिकाणी नवीन फलंदाज सदाशिव याच्या बॅट मधून. नक्कीच ज्या ठिकाणी जर पाहायचं झालं तर एक गडी आतापर्यंत बाद झालाय. संघाच्या धावसंख्येकडे जर पाहायचं झालं पहिलं षटक या ठिकाणी संपतंय आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाच्या धावसंख्येकडे जर पाहायचं झालं तर 15 धावा लॉस ऑफ 1 विकेट. 15 धावा 15 रन्स लॉस ऑफ 1 विकेट. एक गडी बाद 15 धावा असं काहीच समीकरण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. नक्कीच चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते मोपली याच्या माध्यमातून. एक कॉन्फिडंट फलंदाज एक एंडवर खंबीरपणे उभा आहे. नक्कीच साथ द्यावी लागेल आता मात्र सदाशिवला मोपली याची. ज्याप्रमाणे 2 कॉन्फिडन्स स्ट्रोक खेळले मोपली याने. पाहूया कशा प्रकारे पुढची फलंदाजी असते. आता मात्र पॉवर प्लेचं षटक. दुसरं षटक पॉवर प्लेचं षटक आणि पॉवर प्लेचं षटक घेऊन येतोय वैयक्तिक असं पहिलं संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय. बॉलर नेम याच्या माध्यमातून हे पॉवर प्लेचं षटक. स्ट्राईक वर आता मात्र मोपली. चांगला वेध घेतला त्या चेंडूचा. अपील केलं जात आहे आणि पंचांचा हात येतोय वर. फलंदाजाला जावं लागतंय पवेलियनच्या रस्त्यावर. नक्कीच या ठिकाणी LBW जोरदार अपील केलं गेलं आणि त्या ठिकाणी पंचांनी अपील स्वीकारलंय. दुसऱ्या विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. घातक दिसत होता मोपली आणि त्याचीच विकेट कुठेतरी चटकावली. नक्कीच या ठिकाणी जल्लोषाचं वातावरण RC फायटर्स या संघाच्या
खेम्यात आपल्याला पाहायला मिळत आहे. नक्कीच दोन गडी आता मात्र बाद होत आहेत. 2 विकेट्स डाऊन ऑन द स्कोर ऑफ 15 रन्स. 15 धावा, 2 गडी बाद, 15 धावा. नवीन आलेला फलंदाज सागर. सदाशिव आणि सागर अशी काहीशी जोडी आपल्याला मैदानावर दिसते. नक्कीच एक चांगलं षटक हाताळलं जात आहे. सुमित याच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवरती आपल्या फिरकीमध्ये फसवलं आणि मोपली याला पवेलियनच्या तंबूत नेऊन बसवलं. अशी काहीशी स्थिती करून ठेवली आहे सुमित याने. नक्कीच कौतुकास्पद गोलंदाजी केली जाते सुमित याच्या माध्यमातून. तर पाहावं लागेल कशा प्रकारे पुढचे 5 चेंडू हाताळतोय. नक्कीच अजूनही 5 चेंडू कुठेतरी आक्रमक फलंदाजी करायचा देखील मनसुबा असेल. सागर याचा लेफ्ट आर्म फलंदाज सागर. नक्कीच जोरदार खेळला गेलाय फटका. किती धावा मिळत आहे त्या फटक्यावरती दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. सदाशिव याचा कॉल नाकारलाय. नक्कीच चांगलं कम्युनिकेशन पाहायला मिळालं दोन्ही फलंदाजांमध्ये. सागर आणि सदाशिव अशी जोडी आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र स्ट्राईकवर सदाशिव. नक्कीच एक मोठा फटका खेळलाय सदाशिवने, परंतु आता कुठेतरी एक पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल. कुठेतरी एक सिंगल डबल्सने खेळावं लागेल. नक्कीच हे षटक कुठेतरी घातक असं आहे. नक्कीच कुठेतरी अटॅक करणं टाळावं लागेल या षटकापुरतं. परंतु सदाशिव हा एक आक्रमक शैलीचा फलंदाज आहे. आपण पाहिलं कशा प्रकारचे फटके खेळले सदाशिवने मिड विकेटच्या वरून, मग षटकार मारणं असू द्या किंवा मग पॉइंटच्या वरनं चौकार. नक्कीच चांगले फटके खेळले गेले सदाशिव याच्या माध्यमातून. पाहूया कशा प्रकारची फलंदाजी असते. नक्कीच सुमित याचा प्रयत्न असेल कशा प्रकारे सदाशिवला तंबूत परतवता येतं. आतापर्यंत 2 गडी बाद झालेत जय शंभो या संघाचे. आता मात्र जोरदार फटका खेळला गेलाय सदाशिव याच्या माध्यमातून. फसवलाय कुठेतरी. चेंडू गेलाय हवेत आणि चेंडू गेलाय क्षेत्ररक्षकाच्या कवेत. या ठिकाणी सदाशिवला दाखवलाय पवेलियनचा रस्ता. नक्कीच कुठेतरी सुमित याला स्वस्तात घेतलं होतं. सदाशिव याने कुठेतरी मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु कनेक्शन कुठेतरी लूज झालं. फिरकीत फसला आणि आपला विकेट सुमितच्या हातात देऊन बसला. नक्कीच 2 गडी या ठिकाणी बाद केलेत. एकाच षटकात 2 गडी बाद केलेत सुमित याने. नक्कीच कौतुकास्पद गोलंदाजी. पॉवर प्लेच्या या महत्वाच्या षटकात 2 गडी बाद केलेत. जर पाहायचं झालं तर सदाशिव आणि मोपली असे हे 2 गडी आक्रमक फलंदाज, जी आक्रमक जोडी आपल्याला पहिल्याच षटकात पाहायला मिळत होती. तर शिवसेनेचे उपविभाग प्रमुख श्री राजू भुतकर साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. नक्कीच त्यांचं सहर्ष आणि हार्दिक असं स्वागत असेल. आपण प्रॅक्टिस प्रीमियर लीग 2022 या आमच्या टुर्नामेंटला भेट दिलीत, या टुर्नामेंटची शोभा वाढवलीत. आपलं नक्कीच हार्दिक आणि सहर्ष असं स्वागत असेल. पुन्हा एकदा सामन्याच्या दिशेने वळूया. नक्कीच सुमितने कुठेतरी फसवलंय आपल्या फिरकीमध्ये दोन्ही फलंदाजांना, सदाशिव तसंच मोपली. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगत दाखवताना पाहायला मिळते आपल्याला सुमित याच्या माध्यमातून. नो चेंडूचा इशारा पंचांच्या माध्यमातून. नो चेंडूचा इशारा या ठिकाणी दिला जातोय. नवीन बॅट्समन, न्यू बॅट्समन माहिती आहे. बॅट्समन नेम प्लीज, बॅट्समन नेम प्लीज. टीम जय शंभो, टीम जय शंभो. बॅट्समन नेम प्लीज. टीम जय शंभो. सागर, सागर. प्रितेश, प्रितेश. नो दिलाय या ठिकाणी पंचांनी नोचा इशारा दिलाय. नक्कीच नो चेंडू दिलाय. आता मात्र या ठिकाणी झेल बाद नक्कीच होत नाहीये. फ्री हिट होती या चेंडूवरती. नक्कीच झेलबाद या ठिकाणी होत नाहीये, परंतु फिरकीत नक्कीच फसवलंय कुठेतरी. चेंडू जर पाहायचं झालं तर अजूनही 2 चेंडू शिल्लक, अजूनही 2 चेंडू शिल्लक या सामन्यात. धावसंख्येकडे जर पाहायचं झालं तर 17 धावा. 3 गडी बाद 17 धावा.
आता मात्र जोरदार खेळला गेला, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळला गेला फटका. तिकडे एक फिल्डर तैनात आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच ज्याप्रमाणे मुंबई इंडियन्स संघामधून कायरन पोलार्डला त्या ठिकाणी उभं केलं जातं स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, तशाच प्रकारची काहीशी फील्ड आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच स्ट्रेट डाऊन द ग्राउंड शॉट खेळला जाईल, त्यासाठी कुठेतरी हा फिल्डर तैनात केला गेलाय. अशा प्रकारची कुठेतरी रणनीती पाहायला मिळते. आता मात्र शेवटचा चेंडू, दुसरं षटक मार्गस्थ या ठिकाणी. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू, पॉवर प्लेच्या षटकातील शेवटचा चेंडू. पंचांना विनंती, आपण सामन्याला सुरुवात करायची आहे. तर प्रॅक्टिस प्रीमियर लीग 2022 ला शिवसेना उपविभाग प्रमुख श्री राजू भुतकर साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. नक्कीच त्यांचं हार्दिक आणि सहर्ष असं स्वागत असेल. आपण या टुर्नामेंटला भेट दिलीत, या टुर्नामेंटची शोभा वाढवलीत, सर आपल्या या ठिकाणी नक्कीच सहर्ष असं स्वागत असेल. पंच आपला निर्णय कळवायचा आहे. पंच आपला निर्णय कळवायचा आहे. पंचांना विनंती आहे, आपण आपला निर्णय कळवायचा आहे. पंच कोणाला, बॅटिंग टीम, बॉलिंग टीम? आता मात्र बॅटची काढा घेऊन यष्टीरक्षकाच्या हातात गेलाय हा चेंडू. षटक या ठिकाणी संपते आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचते 20 धावांवरती. 20 धावा, लॉस ऑफ 3 विकेट्स, 20 धावा. जर पाहायचं झालं तर सुमित याच्या माध्यमातून नक्कीच
एक कौतुकास्पद गोलंदाजी केली गेली सुमित याच्या माध्यमातून जर पाहायचं झालं तर मोपली तसंच सदाशिव दोन आक्रमक दिसणाऱ्या फलंदाजांचा विकेट घेतला, त्यांना तंबूत परतवलं. नक्कीच चांगली गोलंदाजी आपल्या टीमला कमबॅक केलाय. आता मात्र कुठेतरी एक पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल, कुठेतरी आक्रमक फटके खेळावे लागतील, कुठेतरी धावांना ऍक्सेलरेट करावं लागेल. नक्कीच कुठेतरी आपल्या धावसंख्येला एका सन्मानजनक स्थितीवरती जर पोहोचवायचं असेल तर नक्कीच कुठेतरी यापुढे आक्रमक फटके खेळावे लागतील. संघाच्या धावसंख्येकडे जर पाहायचं झालं तर 20 धावा झाल्यात आतापर्यंत. 20 धावा, लॉस ऑफ 3 विकेट्स, 20 धावा. नक्कीच पहिल्या चेंडूवरती खेळून काढलाय चेंडू जातोय सीमारेषे पार, षटकार. धावसंख्येकडे जर पाहायचं झालं तर धावसंख्या येऊन पोहोचते 26 धावांवरती. 26 धावा. नक्कीच कुठेतरी म्हटलं होतं की आक्रमक फटके खेळावे लागतील. नक्कीच या आक्रमक फटक्यांची मेजवानी आपल्याला पाहायला मिळेल पुढील येणाऱ्या षटकांमध्ये. पाहायचं झालं तर तिसरं षटक मार्गस्थ आहे, तिसरं षटक घेऊन आलाय साहिल. पुढील चेंडू साहिल याचा, आता मात्र हवेत खेळला गेलाय चेंडू जातोय गॅप मध्ये, नक्कीच गॅप मध्ये. धावा मिळत आहेत पूर्ण 4. चेंडू जातोय सीमारेषे पार. या फटक्यातून पडते धावसंख्येत भर. धावसंख्या येऊन पोहोचते 30 धावांवरती. नक्कीच जर पाहायचं झालं तर दुसऱ्या षटकाच्या समाप्तीवर 20 धावा होत्या, परंतु 2च चेंडूंमध्ये 10 धावा कुठल्या आहेत. पहिल्या चेंडूवर पाहायचं झालं तर षटकार आणि दुसऱ्या चेंडूवरती धारदार चौकार. फलंदाज सागर नक्कीच या ठिकाणी आक्रमक स्वरूप धारण करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्कीच त्या साईडची बाउंड्री जर पाहायचं झालं तर लेग साईडची बाउंड्री डाव्या हाताच्या फलंदाजासाठी थोडीशी छोटी आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच त्याचा कुठेतरी फायदा उचलताना आपल्याला पाहायला मिळत आहेत सागर. आता मात्र स्ट्रेट डाऊन द ग्राउंड फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅटची कडा घेऊन फटका जातोय स्लिपच्या हातात. नक्कीच आता मात्र कुठेतरी निर्धाव चेंडू टाकला जातोय. तरीही आतापर्यंत 3 चेंडूंमध्ये 10 धावा खर्च केल्या आहेत साहिल याने. पाहूया कशा प्रकारचे हाताळतोय पुढचे 3 चेंडू. नक्कीच पंचांचा इशारा पाहावा लागेल. निर्धाव चेंडू दिला जातोय पंचांच्या माध्यमातून. नक्कीच कुठेतरी वाईटची मागणी होती, सागर याची कळकळीची मागणी होती, परंतु पंचांनी ती मागणी नाकारली आहे. नक्कीच चांगलं गुड अंपायरिंग, चांगला डिसिजन या ठिकाणी देताना पाहायला मिळत आहे. तो पंच हनीफ. आता मात्र निर्धाव चेंडू पुन्हा एकदा निर्धाव चेंडू टाकण्यात आलाय गोलंदाज साहिल याच्या माध्यमातून. अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. षटकातील अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. धावसंख्येकडे जर पाहायचं झालं तर 30 धावा, लॉस ऑफ 3 विकेट्स. 30 धावा पाहायचं झालं तर पहिल्या 2 चेंडूंनंतर प्रत्येक चेंडू निर्धाव टाकलाय साहिल यानं. नक्कीच पुढचा चेंडू अपील केला जात आहे पंचांकडे. पंच या ठिकाणी अपील स्वीकारतायत आणि जो घातक दिसत होता सागर
त्याचा विकेट या ठिकाणी जातोय. नक्कीच तंबूत परततोय सागर. आजच्या दिवसातील चौथा सामना आपण पाहतोय. जय शंभू विरुद्ध आरशी फायटर्स. आरशी फायटर्स यांनी नाणेफेकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. नक्कीच तो निर्णय कुठेही चुकत नाहीये असं वाटतंय, कारण नक्कीच जर धावसंख्येकडे पाहायचं झालं तर 3 षटकं या ठिकाणी संपतायत. 30 धावा, लॉस ऑफ 4 विकेट्स. आतापर्यंत 4 गडी बाद केलेत. जर पाहायचं झालं तर सुमित याच्या माध्यमातून आक्रमक दिसणारे सदाशिव, तसंच मोपली, आणि आता मात्र साहिल याच्या माध्यमातून आक्रमक दिसणारा सागर. तर नवीन आलेला फलंदाज गौरव, नवीन आलेला फलंदाज गौरव. नक्कीच आता कुठेतरी गौरवलाच धावसंख्येची बागडोर या ठिकाणी सांभाळावी लागेल. अजूनही 12 चेंडू शिल्लक आहेत आणि गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय ज्याने दुसरं षटक हाताळलेलं असा सुमित. सुमित नक्कीच पहिला चेंडू खेळून काढला डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. एक धाव मिळाली त्या चेंडूवरती. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, चांगलं कॉलिंग त्या ठिकाणी. नक्कीच धावसंख्या जाईल पुढे. धावसंख्या येऊन पोहोचेल 31 धावांवरती. 31 धावा, लॉस ऑफ 4 विकेट्स. नक्कीच पुन्हा एकदा एक चांगला फटका खेळला गेलाय. डेड बॉल. इज दिस डेड बॉल? येस 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 येस, डेड बॉल. आता मात्र हवेत खेळला गेलेला चेंडू झेल सुटतोय तर कोणाचा सुटतोय? नक्कीच गौरव याचा झेल सुटतोय या ठिकाणी. चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे आतापर्यंत जय शंभू या संघाची, परंतु कुठेतरी आपल्या संघाला एका सन्मानजनक स्थितीवर नेऊन पोहोचवावं लागेल. नक्कीच जय शंभू या संघाला. सुमित पंच रेडी. आता मात्र अपील केलं जात आहे, पंचांकडे जोरदार अपील केलं जात आहे. थर्ड अंपायर. संघाची धावसंख्येकडे जर पाहायचं झालं तर अरे एलबीडब्ल्यू अपील केली आणि त्यांनी असं केलं, मग काय वाटणार तू मला सांग. षटकार. स्कोर सांग ना, स्कोर सांग. एक मिनिट किती संघाच्या धावसंख्येकडे जर पाहायचं झालं तर 39 धावा बोर्डावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. आता मात्र पुन्हा एकदा खेळलाय, परंतु आता मात्र क्षेत्ररक्षकाकडून कोणतीही चूक होत नाहीये. नक्कीच सुमित याच्या माध्यमातून नक्कीच सुमित याच्या माध्यमातून आपल्याला एक चांगल्या गोलंदाजीचं प्रात्यक्षिक या ठिकाणी पाहायला मिळत आहे. नक्कीच 5व्या विकेटचं पतन होताना या ठिकाणी पाहायला मिळत आहे. 39 धावा, 39 वर 5 गडी बाद, 5 गडी बाद 39 धावा या ठिकाणी होताना पाहायला मिळतात. 5 गडी बाद 39 धावा. एकोणचाळीस धावा. नवीन आलेला फलंदाज सुमित गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय, तो देखील सुमित. नवीन आलेला फलंदाज देखील सुमित. मात्र थोडासा लाईनने बरकटलेला चेंडू अपील केलं जात आहे. त्या चेंडूवरती अंगावर आदळून चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या हातात.
स्ट्राईकला एक मिनिट 26 नंतर एक छगा मारला समजलं. छगा मारला, छग्यानंतर चौका मारला, 30 झाला. 30 नंतर तर 30 डॉट बॉल. हा दसिया हा 30 झाला. 30 नंतर डॉट बॉल. पहला सिंगल सुन ना मेरे भाई. 30 ओवर खत्म हो गया. अभी नया ओवर. नया ओवर में पहला सिंगल. हाँ. दूसरा दोन रन. अभी छक्का हो गया. 39 तीन आले एक आणि दोन आले. बॅटिंग करतोय तो प्रितेश माता कोण आला? बॉलर नाही स्ट्राईकला कोण आहे? बॉलर नेम अजिंक्य. थँक्यू सो मच अजिंक्य. गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्कीच ज्यांना बँड्राचा जोफ्रा आर्चर म्हटलं जातं असे अजिंक्य या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचं षटक या ठिकाणी मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. धावसंख्येकडे जर पाहायचं झालं तर 39 धावा. जोरदार फटका खेळला गेलाय हवे. क्षेत्ररक्षक त्या फटक्याखाली येताना पाहायला मिळत आहेत आणि या विकेटचं पतन होताना पाहायला मिळत आहे. नक्कीच 6वा विकेट जातोय या ठिकाणी. जय शंभू यांचा तंबूमध्ये एक शांतता आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच 6वा विकेट या ठिकाणी जातोय. 6वा गडी या ठिकाणी बाद होतोय. नक्कीच कौतुकास्पद गोलंदाजी केली जाते आरशी फायटर्स या संघाच्या गोलंदाजांकडून. पाहायचं झालं तर आतापर्यंत मात्र 3 षटकार आलेत. गोलंदाजी जर पाहायचं झालं तर पहिलाच बॉल विकेट आहे ना आता 5 बॉल. अजूनही शेवटच्या षटकातील 5 चेंडू शिल्लक. धावसंख्येकडे जर पाहायचं झालं तर अजूनही 39 धावा. परंतु आता विकेटची संख्या मात्र वाढली आहे. 6 विकेट 6 गडी बाद. नवीन आलेला फलंदाज श्रेयस उर्फ दया असं त्यांना म्हटलं जातं. नक्कीच निर्धाव चेंडू पुन्हा एकदा टाकला जातोय अजिंक्यच्या माध्यमातून. नक्कीच चांगली लेन टाकली जाते, चांगली लाईन टाकली जाते. अजिंक्य याच्या माध्यमातून चांगल्या पेसवरती चेंडू येतोय अजिंक्य याचा. नक्कीच अजूनही 4 चेंडू शिल्लक असतील. आता मात्र स्ट्राईक वर श्रेयस. अजूनही 3 चेंडू शिल्लक. धावसंख्येत पडते भर. धावसंख्या येऊन पोचते 40 धावांवरती. 40 धावा. लॉस ऑफ 6 विकेट्स. 6 गडी बाद 40. नक्कीच कुठेतरी मोठे फटके खेळावे लागतील. 40 धावा झाले आहेत खऱ्या, मात्र अजूनही आता मात्र जोरदार खेळला गेलाय फटका. लॉंग ऑफच्या दिशेने खेळला गेलेला हा फटका. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. रॉंग कॉलिंग त्या ठिकाणी. फलंदाज त्या ठिकाणी थोडस खाली आदळला. 41 रन्स ऑन बोर्ड. 6 विकेट्स डाऊन. 41 धावा. 6 गडी बाद. नक्कीच कुठेतरी अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. त्या दोन चेंडूंवरती एक मोठा फटका खेळण्याचा नक्कीच प्रयत्न असेल जय शंभो या संघाचा. पाहायचं झालं तर षटकानुषटक हा संघ नक्कीच कोसळत गेलाय. सुमित याच्या गोलंदाजी मार्फत, साहिल याच्या गोलंदाजी मार्फत नक्कीच एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली सुमित याच्या माध्यमातून. एक आक्रमक जोडी तोडली सुमित याने आणि त्यानंतर मात्र साहिल याने त्याचं देखील काम केलं. 2 मोठे फटके मात्र आले साहिलच्या षटकात, परंतु तदनंतर ज्याप्रमाणे गोलंदाजी हाताळली साहिल याने नक्कीच कौतुकास्पद बाब या ठिकाणी म्हणावी लागेल आरसी फायटर्स या संघासाठी. नक्कीच आरसी फायटर्स या संघाला विनंती असेल आपण लवकरात लवकर तंबूत परतायचंय आणि जय शंभो या संघाला विनंती असेल आपण लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. यानंतर देखील आपल्याला 3 सामने खेळवायचे आहेत. आजच्या दिवसातील 3 सामने अजून आपल्याला खेळवायचे आहेत. आपल्याकडे वेळेचं बंधन आहे. आपल्याला त्या वेळेच्या बंधनात अजूनही 3 सामने पार पाडायचे आहेत. नक्कीच कुठेतरी खेळ भावना मनात ठेवून आपण खेळायचंय. 43 धावांचं लक्ष्य असेल ते म्हणजे
आरशी फायटर्स या संघाकडे. नक्कीच आरशी फायटर्स या संघाला विनंती असेल आपण लवकरात लवकर आपली सलामीची जोडी मैदानात पाठवायची आहे. तर यापुढील होणारा सामना BCPL विरुद्ध स्टार थाईस्पा. दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये नाणेफेकीचा कौल करून घेण्यासाठी यायचं आहे. तर नाणेफेकीचा कौल झालाय. नक्कीच BCPL यांनी नाणेफेकीचा कौल जिंकलाय. आपला निर्णय लवकरात लवकर कळवायचा आहे. सलामीची जोडी मैदानात येताना आरशी फायटर्स या संघाची आपल्याला पाहायला मिळते. संकेत आणि यश. संकेत आणि यश अशी जोडी आपल्याला सलामीची जोडी पाहायला मिळते. नक्कीच गौरव ना गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय गौरव. नक्कीच एक सोपं लक्ष असेल 43 धावांचं, परंतु हे क्रिकेट आहे आपण सांगू शकत नाही कधी काय होईल. नक्कीच 43 धावांचं सोपं तर लक्ष ठेवलंय, परंतु कशा प्रकारे ते पार पाडलं जात आहे संघ आरशी फायटर्स कडून पाहावं लागेल. पंचांचा इशारा, लेट्स प्ले. पहिला चेंडू खेळलाय. बॅटची कडा घेऊन चेंडू गेला फायनलच्या दिशेला. किती धावा मिळतात या चेंडूवरती? एक धाव घेतली आहे या चेंडूवरती. नक्कीच धावांचा होतो या ठिकाणी श्री गणेशा. एक धाव, पहिली धाव जोडली जाते धावफलकावर या पहिल्या फटक्यानंतर. आता मात्र स्ट्राईकवर यश. मूर्तिलान कीर्तिमहान असा हा फलंदाज या ठिकाणी पाहायला मिळतोय आपल्याला यशच्या माध्यमातून. नक्कीच आता मात्र जोरदार खेळला गेलाय, ड्राईव्ह केला गेलाय यशच्या माध्यमातून. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, रनआउटचा अपील. पंचांकडे पाहावं लागेल. आउट. या ठिकाणी धावबाद होतोय. नक्कीच क्रिकेटमध्ये मानलं जातं तुमचा विकेट कॅच आउट होऊ द्या, तुमचा विकेट LBW होऊ द्या, तुमचा विकेट अगदी यष्टीचित होऊ द्या, परंतु मनाला लागतो तो मात्र धावबाद. नक्कीच धावबाद होऊन परततोय या ठिकाणी संकेत. पहिल्या विकेटचं पतन होताना पाहायला मिळत आहे. धावसंख्येकडे जर पाहायचं झालं तर 2 धावा. दुसऱ्या धावेवर जातोय. पहिल्या विकेटचं पतन होताना पाहायला मिळत आहे 2 धावांवर.
नवीन आलेला फलंदाज राहुल नक्कीच यशची साथ द्यायला आलाय. राहुल या ठिकाणी जर पाहायचं झालं तर थोडंसं मिसकम्युनिकेशन आपल्याला पाहायला मिळालं. नक्कीच क्रिकेट या खेळात कम्युनिकेशन हा खूप महत्वाचा मुद्दा असतो. जर तुमचं कम्युनिकेशन चांगलं तर तुमची पार्टनरशिप चांगली, तुमचं कॉलिंग चांगलं, तुमचं रनिंग बिटवीन द विकेट्स चांगलं, नक्कीच एक चांगली पार्टनरशिप तुम्ही बिल्डअप करू शकता. तेच कुठेतरी गडबडलं आणि या ठिकाणी पहिली विकेट गेली. नक्कीच धावाच्या स्वरूपात गोलंदाजी मार्कवर गौरव आपल्याला पाहायला मिळतोय. अजूनही 4 चेंडू शिल्लक. गौरव नक्कीच खोलवर टप्प्याचा चेंडू, यॉर्कर पद्धतीचा चेंडू, तो चेंडू खेळून काढला जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच 3 चेंडू आतापर्यंत झाले आहेत. धावसंख्या जर पाहायचं झालं तर 2 धावा, मात्र 2 धावा झाल्यात. लक्ष जर पाहिलं तर 43 धावांचं लक्ष आहे. नक्कीच कुठेतरी पॉवर प्लेच्या षटक्यात अटॅक करण्याचा निर्धार असेल. आता मात्र स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळला गेलेला फटका, गॅपमध्ये खेळला गेलेला हा फटका, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. एक धाव घेतली आहे. धावसंख्या जाते पुढे, धावसंख्या जाऊन पोहोचते 3 धावांवरती. नक्कीच 3 धावा झाल्यात आतापर्यंत. चेंडू जर पाहायचं झालं तर 4 चेंडू, अजूनही 2 चेंडू शिल्लक. गौरव याच्या षटकातील जर पाहायचं झालं तर पंचांच्या डाव्या हाताची दिशेने राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करतोय. 7 ते 8 पावलाच्या रनअप वरून गौरव. नक्कीच आता मात्र सरळ खेळला गेलाय फटका. त्या ठिकाणी चेंडू खाली क्षेत्ररक्षक आला होता, परंतु 1 बाउन्स इनटू द फेन्स, गॉन फॉर 4. चौकार या ठिकाणी मारण्यात आलाय आणि षटक या ठिकाणी संपतंय आणि षटकाची समाप्ती होते चौकाराने. नक्कीच 7 धावा, एक चेंडू शिल्लक आहे अजूनही. 7 धावा, 7 धावा. 7 धावा. नक्कीच एक चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते गौरव याच्या माध्यमातून. अजूनही एक चेंडू शिल्लक. धावा जर पाहायचं झालं तर 7 धावा. आता मात्र जोरदार खेळला गेलाय फटका, कव्हरच्या दिशेने किती धावा मिळतात या फटक्यावरती. एक धाव घेतली आहे. षटक या ठिकाणी संपते आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या जर पाहायचं झालं तर 1 गडी बाद 8 धावा. नक्कीच कुठेतरी धावसंख्येला रोखून धरलं होतं, परंतु एका चौकाराच्या मदतीने नक्कीच 8 धावा झाल्यात. कुठेतरी दडपणाखाली आता मात्र पुन्हा एकदा गोलंदाजीचा संघ. नक्कीच नक्कीच पंचांना विनंती असेल कोणतीही टीम मीटिंग करायला द्यायची नाही. आपल्याकडे वेळेचं बंधन आहे. आपल्याला त्या वेळेच्या बंधनात अजूनही 3 सामने खेळवायचे आहेत. 5 षटकांचे 3 सामने आपल्याला खेळवायचे आहेत. याचं कुठेतरी भान राखून, खेळ भावनेचं कुठेतरी भान राखून आपण टीम मीटिंग घ्यायची नाही. धन्यवाद. जय शंभू संघ. नवीन आलेला गोलंदाज सदाशिव, ज्याने नक्कीच बॅटने आपली कमाल दाखवली आहे. आता मात्र कुठेतरी गोलंदाजीने देखील कमाल दाखवावी लागेल. कुठेतरी ऑलराऊंड परफॉर्मन्स दाखवावा लागेल आपल्या संघासाठी सदाशिव याला. फलंदाजीला जर पाहायचं झालं तर यश आणि राहुल आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा स्ट्राईकवर राहुल. दुसरं षटक हे पॉवर प्लेचं षटक असेल. नक्कीच या षटकात कुठेतरी आक्रमक फटके खेळण्याचा प्रयत्न, परंतु तितकीच जास्त विकेट जाण्याची देखील भीती असेल जय शंभू फायटर्स तसंच आरशी फायटर्स या संघाला.
पहिला चेंडू अपिच पद्धतीचा चेंडू, किती धावा मिळत आहेत या चेंडूवरती, क्षेत्ररक्षक त्या चेंडूच्या खाली येतोय, पंचांचा इशारा पाहावा लागेल. 2 धावा या फटक्यावरती मिळत आहेत. नक्कीच धावसंख्येकडे जर पाहायचं झालं धावसंख्या येऊन पोचते 10 धावांवरती. डबल डिजिट धावसंख्या होताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 10 धावांवरती धावफलक जाऊन पोहोचतोय. विकेट्स कडे जर पाहायचं झालं तर 1 गडी बाद 10 धावा. पुन्हा एकदा सदाशिव त्याच्या गोलंदाजी मार्कवर सज्ज. नक्कीच जर आपण सकाळपासून पाहिलं तर पहिल्या सामन्यात ज्याप्रमाणे गोलंदाजी सुरू होती, आता मात्र खेळून काढलाय लेग साईडच्या दिशेने एक बहारदार स्ट्रोक. त्या स्ट्रोकवर मिळतील 2 धावा, परंतु नक्कीच एक चांगला स्ट्रोक खेळण्यात आला. फलंदाज राहुलच्या माध्यमातून धावसंख्येकडे जर पाहायचं झालं तर 12 धावा, 1 विकेट लॉस ऑफ 1 विकेट, 12 धावा. अजूनही 4 चेंडू शिल्लक या दुसऱ्या पॉवर प्लेच्या षटकातील. नक्कीच 2 धावा काढून कुठेतरी पॉवर प्लेचा यूज केला जातोय. नक्कीच 38 सर्कल मध्ये जर पाहायचं झालं तर जास्त खेळाडू पॉवर प्लेत जर पाहायचं झालं तर 4 ते 5 खेळाडू आपल्याला बाहेर पाहायला मिळतात 38 सर्कल रिजनच्या. आता मात्र खेळून काढलाय हा चेंडू. नक्कीच पॉवर प्ले ध्यानात राखून हा शॉट खेळला गेला. पुन्हा एकदा 2 धावा. जर पाहायचं झालं तर मागील 2-3 चेंडूंवरती सलग 2-2 धावा कुठल्या आहेत. धावसंख्येकडे जर पाहायचं झालं तर 14 धावा आतापर्यंत धावफलकावर, 1 गडी बाद 14 धावा. नक्कीच कुठेतरी कॅल्क्युलेटेड फलंदाजी केली जाते, समजूतदारपणे स्ट्रोक खेळले जात आहेत. नक्कीच ज्या ठिकाणी हलक्या हातांनी खेळायचे त्या ठिकाणी हलक्या हातांनी खेळलं जाते, ज्या ठिकाणी कुठे खराब चेंडू मिळतोय तिकडे अगदी ताकदीचा वापर करून जोरदार स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होतोय. नक्कीच चांगली फलंदाजी केली जाते आरशी फायटर्स या संघाच्या फलंदाजांकडून. नक्कीच यश आणि राहुलची जोडी. आता मात्र निर्धाव चेंडू टाकला जातोय सदाशिव याच्या माध्यमातून. लेन थोडीशी पुढे केली आणि निर्धाव चेंडूची सांगता केली. नक्कीच 2 चेंडू जर पाहायचं झालं तर आखूड टप्प्यावर टाकले होते, परंतु रिझल्ट काहीसे मिळत नव्हते. नक्कीच पुढे थोडीशी गोलंदाजी केली, गुड लेंथ वरती आपटलेला हा चेंडू. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू. या चेंडूवर किती धावा मिळत आहेत, खेळून काढल्या लेग साईडच्या दिशेने. नक्कीच 2 धावा मिळतील या चेंडूवरती. पंचांचा इशारा, पंच हनीफ. नक्कीच चांगला अंपायरिंग देखील पाहायला मिळाला आपल्याला सकाळपासून. आतापर्यंत जर पाहिलं तर हा आजच्या दिवसातील 4था सामना सुरू आहे. यानंतर अजूनही 3 सामने व्हायचे बाकी. आजच्या दिवसातील प्रॅक्टिस प्रीमियर लीग 2022 चा डे 1 संघाच्या धावसंख्येकडे जर पाहायचं झालं तर 16 धावा, 1 गडी बाद 16 धावा. अजूनही 1 चेंडू शिल्लक. आता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू टाकण्यात आला. रनआउटची संधी त्या ठिकाणी. रनआउटचा अपील केलं गेलंय, नॉटआउटचा इशारा दिला गेलाय पंचांकडून. षटक या ठिकाणी संपतंय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचते 17 धावांवर. 1 गडी बाद 17 धावा. 17 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. नक्कीच अजूनही 3 षटक बाकी. अजूनही 3 षटक बाकी. अजूनही 18 चेंडूंवरती 26 धावांची गरज. 18 चेंडू 26 धावांची गरज अजूनही आरशी फायटर्स या संघाला सामन्यात विजय मिळवण्यासाठी. नक्कीच कुठेतरी 2 मोठे स्ट्रोक मारण्याचा विचार यश आणि राहुल याच्या जोडीचा असेल. नवीन आलेला गोलंदाज सागर नक्कीच
आपल्या बॅटने कॉन्ट्रीब्युशन दिलंय संघाला. आता मात्र कुठेतरी गोलंदाजीने देखील कॉन्ट्रीब्युशन द्यावं लागेल. ऑलराऊंड भूमिका पार पाडताना सागर तसंच सदाशिव. सागर गोलंदाजी मार्कवर सज्ज. थोडासा हा पिच पद्धतीचा चेंडू गेलाय हवे. क्षेत्ररक्षक त्या चेंडूच्या खाली आणि विकेटचं पतन होताना पाहायला मिळत आहे सागरसाठी. ही पहिली विकेट संघासाठी. नक्कीच दुसऱ्या विकेटचं पतन होताना या ठिकाणी पाहायला मिळत आहे आरशी फायटर्स या संघासाठी. नक्कीच कुठेतरी चांगली फलंदाजी सुरू होती परंतु थोडस लालचच्या माध्यमातून ललचवलं आणि या ठिकाणी विकेट गमावून बसलेत राहुल. नवीन आलेला फलंदाज नितीन जंगम उर्फ नित्या. नक्कीच जर पाहायचं झालं तर संघाच्या धावसंख्येकडे जर पाहायचं झालं तर 17 धावा. आता मात्र 2 गडी बाद सामन्यात या ठिकाणी सुरस येताना पाहायला मिळते. अजूनही 17 चेंडूंवर 26 धावांची आवश्यकता. धावसंख्येकडे जर पाहायचं झालं तर 17 धावा झाल्यात आणि चेंडू जर पाहायचं झालं तर अजूनही 17 चेंडू शिल्लक आणि 26 धावांची गरज. नक्कीच यशला कुठेतरी बीट केलं जात आहे सागरच्या माध्यमातून. नक्कीच चांगल्या लेंथ वरती चेंडू आदळला जातोय आणि बीट होतोय या ठिकाणी यश. अजूनही 16 चेंडू शिल्लक 26 धावांची गरज. 2 मोठे स्ट्रोक. नक्कीच आता मात्र खेळून काढलंय त्या चेंडूला आणि या ठिकाणी चेंडू जातोय गॅप मध्ये. चेंडू जातोय सीमा रेषा पार. चौकार. 4 धावा जोडल्या जातील संघाच्या धावसंख्येत. नक्कीच संघाची धावसंख्या येऊन पोहोचेल 21 धावांवर. अजूनही 22 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. अजूनही 22 धावांची गरज. 15 चेंडू 22 धावा. धावसंख्या जर पाहायचं झालं तर 21 धावा. लॉस ऑफ 2 विकेट्स 21 रन्स. 21 धावा. अजूनही 3 चेंडू शिल्लक. सागर याच्या षटकातील 21 धावा. धावफलकावर जर पाहायचं झालं तर जोरदार फटका खेळला गेला लेग साईडच्या दिशेने परंतु इतका मोठा फटका खेळल्यानंतर ही 2 धावा. 2 धावांवर समाधान मानायला लागतंय सागर याला. नक्कीच धावसंख्येकडे जर पाहायचं झालं तर धावसंख्या येऊन पोहोचते 23 धावांवरती. नाही 2 चेंडू शिल्लक. खोलवर पद्धतीचा चेंडू झेल घेण्याचा प्रयत्न होता त्या ठिकाणी झेल सुटतोय. नक्कीच 1 धाव घेतली जाते. 24 धावा होत आहेत संघाच्या. 2 विकेट 24 धावा. 2 गडी बाद 24 धावा. अजूनही 1 चेंडू शिल्लक. सागर याच्या षटकातील नक्कीच निर्णायक चेंडू असेल. या चेंडूवर जर विकेट आला तर नक्कीच आरशी फायटर्सच्या फलंदाजांवरती दडपण आणि दडपण पाहायला मिळेल. स्ट्राईक वरती नितीन जंगम उर्फ नित्या. अजूनही 13 चेंडूंवरती 19 धावांची गरज. नक्कीच चेंडू जातोय हवेत उसळी घेऊन आणि या ठिकाणी झेलबाद होताना पाहायला मिळत आहेत. नक्कीच कमबॅक येताना पाहायला मिळतंय. ज्याप्रमाणे म्हटलं होतं की या चेंडूवर जर विकेट आला तर नक्कीच हा कुठेतरी कमबॅक असेल. जय शंभू फायटर्स या संघाचा कमबॅक करतायत सामन्यात. अजूनही 12 चेंडू शिल्लक आणि या 12 चेंडूंवरती 12 चेंडूंवरती अजूनही 19 धावांची गरज. दडपण असेल ते म्हणजे आरशी फायटर्स या संघाच्या खेळाडूंवर. नक्कीच कुठेतरी मोठे फटके खेळावे लागतील. नक्कीच त्या एका खराब चेंडूची वाट पाहावी लागेल आणि त्या चेंडूवर मात्र अगदी कडकडून प्रहार करावा लागेल. नक्कीच
पाहायचं झालं तर संघाची धावसंख्या येऊन पोहोचली आहे 24 धावांवर. अजूनही 19 धावांची गरज. 12 चेंडू 19 धावा. निर्णायक षटक असेल हे. नवीन आलेला गोलंदाज गौरव वैयक्तिक असं दुसरं आणि संघासाठी चौथं षटक घेऊन आलाय. निर्णायक षटक. नक्कीच पॉवर प्लेच्या षटकापेक्षा जास्त मोल असेल या षटकाचं. कारण सामन्याचा जो काही निर्णय असेल तो आपल्याला या षटकातून नक्कीच कळेल. 55 विनंती आहे, आपण लवकरात लवकर सामना खेळवायचा. अजूनही आपल्याला 3 सामने खेळवायचे आहेत. आजच्या दिवसातील अजूनही 3 सामने आपल्याला खेळवायचे आहेत. पहिला चेंडू गौरव याचा. नक्कीच खोलवर टप्प्याचा चेंडू त्याला खेळून काढलाय आणि या ठिकाणी चेंडू जातोय गॅप मध्ये. चेंडू जातोय चौकाराच्या दिशेने. चेंडू जातोय सीमारेषे पार. धावा मिळतात पूर्ण 4. या चौकाराच्या मदतीने धावसंख्येत पडते भर. धावसंख्या येऊन पोचते 28 धावांवरती. नक्कीच मोठा स्ट्रोक खेळण्यात आला. आता मात्र 15 धावांची गरज. 11 चेंडूंवर 15 धावांची गरज. पहिल्याच चेंडूवरती आलाय एक घणाघाती चौकार. पाहूया कशा प्रकारे पुढच्या 11 चेंडूंना डील केलं जात आहे, कशा प्रकारे खेळ जात आहे. 11 चेंडूंवर अजूनही 15 धावांची गरज असेल, ती म्हणजे आरशी फायटर्स या संघाला. पुढील चेंडू पुन्हा एकदा. आता मात्र चेंडू गेलाय हवेत. नक्कीच झेल होऊ शकला असता, परंतु कुठेतरी थोडस प्रयत्नांमध्ये कटौती केली जाते त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाकडून. नक्कीच झेल होऊ शकत होता, परंतु तो झेल कुठेतरी सुटतोय. हा झेल किती महागात पडू शकतो जय शंभू फायटर्स या संघाला. धावसंख्येकडे जर पाहायचं झालं तर 29 धावा. आता मात्र थोडासा बीमर पद्धतीचा चेंडू. नो चेंडूचा इशारा पंचांच्या माध्यमातून. नो चेंडू. नो चेंडूचा इशारा पंचांच्या माध्यमातून. फ्री हिट. फ्री हिटचा इशारा. नक्कीच गरिबी में आटा गेला अशी कुठेतरी परिस्थिती झाली आहे या ठिकाणी. जय शंभो फायटर्स या संघाची कुठेतरी कमबॅक करून दिला होता सागर याने. नक्कीच कमबॅकला कुठेतरी कंटिन्यू करू शकले नाहीत गौरव. नक्कीच आधीच आपल्याकडे धावा कमी आहेत आणि त्यामध्ये हा नो चेंडू म्हणजेच फ्री हिट. आबेल मुझे मार अशी कुठेतरी परिस्थिती करून दिली आहे गौरव याने. फ्री हिटचा चेंडू. नक्कीच चांगला चेंडू. निर्धाव चेंडू. फ्री हिटचा चेंडू. नक्कीच चांगली गोलंदाजी केली जाते पुन्हा एकदा गौरव याच्या माध्यमातून. अजूनही 9 चेंडूंवरती 14 धावांची गरज. नक्कीच लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू त्या ठिकाणी यष्टी रक्षकाकडून सुटला जातोय. हा चेंडू किती महागात पडू शकतो हा चेंडू सोंड, कारण स्ट्राईक वर आता येतोय यश. यश नक्कीच मूर्तीलान कीर्ती महान असा हा फलंदाज यश. अजूनही 8 चेंडूंवरती 13 धावांची गरज. 31 धावा झाल्यात. अजूनही नक्कीच चांगली गोलंदाजी केली जाते. 32 धावा. काय 31 झाला हा डॉट आलाय. आता मात्र चेंडू जातोय हवेत. क्षेत्ररक्षक त्या चेंडूच्या खाली नोमॅन्स लँड मध्ये जाऊन चेंडू आदळतोय. नक्कीच एक धाव घेतली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात सफल होत आहेत फलंदाज. अरे हा बरोबर आहे. 12 अरे इथे 30 लिहिला होता, नंतर त्याने खोडला 31. आता 10 पाहिजे. 10 पाहिजे. 33 झाला. 10 पाहिजे. 33 झाला. 10 पाहिजे. 10 कसा काय? अरे 1 2 1 1 2 3 हा. 4 5 6. हा
आता मात्र 6 चेंडूंवरती 10 धावांची गरज. निर्णायक 6 चेंडू या ठिकाणी हाताळले जातील जय शंभू फायटर्स या संघाच्या. नक्कीच जर पाहायचं झालं तर 12 चेंडूंवर 19 धावांची गरज होती, परंतु आता मात्र 6 चेंडूंवरती 10 धावांची गरज असेल संघ आरशी फायटर्स. Jump in the deep end, trying to swim but you're sinking. I don't know the reason, just needed something different. Don't gotta hear what they speaking, no, no, don't gotta take what they giving. चेंडूंवर 10 धावांची गरज. नक्कीच एक मधुर संगीत देखील आपल्याला ऐकायला मिळेल या संध्याकाळच्या क्षेत्रात. तर शेवटचं षटक हाताळायला आलेला गोलंदाज क्रांती. नक्कीच 6 चेंडूंवरती 10 धावांची आवश्यकता. नक्कीच सामन्यात कुठेतरी चुरस पाहायला मिळते. एक कडाक्याची टक्कर आपल्याला पाहायला मिळते प्रॅक्टिस प्रीमियर लीग 2022 मध्ये. आजच्या दिवसातील हा लीग स्टेज मधील चौथा सामना. जय शंभू फायटर्स विरुद्ध आरशी फायटर्स या संघांमध्ये होणारा हा सामना. 6 चेंडूंवरती 10 धावांची गरज आणि लक्ष जर पाहिलं तर 43 धावांचं आहे. धावसंख्येकडे जर पाहिलं तर 4 षटकांच्या समाप्तीनंतर 33 धावा. आणि आता मात्र 6 चेंडूंवरती 10 धावांची गरज. 6 चेंडू 10 धावा. पंचांना विनंती, आपण सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करायची. आपल्याला अजूनही 3 सामने खेळवायचे. धन्यवाद. 6 चेंडूंवर 10 धावांची गरज. स्ट्राईकवर साहिल. 6 चेंडू 10 धावा. पहिल्या चेंडूवरती निर्धाव चेंडू टाकला जातोय. पंचांचा इशारा येतोय अवांतर धाव. नक्कीच लाईन लेंथने भरकटलेला हा चेंडू. अवांतर धाव. एक अतिरिक्त धाव जोडली जाईल संघाच्या धावसंख्येत. संघाची धावसंख्या येऊन पोहोचेल 34 धावांवरती. आता मात्र 9 धावांची गरज. 6 चेंडूंवर 9 धावांची गरज. पहिला चेंडू कुठेतरी दडपणाखाली टाकला गेला गौरव याच्या माध्यमातून. पुढील चेंडू गौरव याचा साहिल याला. आता मात्र पूल केला गेलाय की फिल्डर त्या चेंडूच्या खाली येतोय आणि झेलबाद होतोय. कमबॅक करतोय गोलंदाज. या चेंडूवर मात्र आता मात्र 5 चेंडूंवरती 9 धावांची गरज. नक्कीच विकेटचं पतन होताना या ठिकाणी पाहायला मिळत आहे आपल्याला. पाच चेंडूंवर 9 धावांची आवश्यकता. पहिल्या चेंडूवर जर पाहिलं तर अवांतर धाव टाकण्यात आली होती, परंतु तदनंतरच्या चेंडूवरती थोडीशी लालच दिली. शॉर्ट पद्धतीचा चेंडू टाकला. आखूड टप्प्याचा चेंडू टाकला. लालच दिली फलंदाजाला पूल खेळण्यासाठी. आणि नक्कीच मिड विकेटवर त्या ठिकाणी फिल्डर तैनात होता. त्याच्या हातात जाऊन झेल बसला. नवीन आलेला फलंदाज सनी उर्फ क्लार्क.
स्ट्राईक वर आपल्याला पाहायला मिळतोय. सलामीच्या जोडीत जो फलंदाजी करायला आला होता तो यश. आता मात्र 5 चेंडूंवरती 9 धावांची आवश्यकता. 5 चेंडू 9 धावा. तर गोलंदाज गौरव पुन्हा एकदा त्याच्या गोलंदाजी मार्कवर सज्ज. 5 चेंडू 9 धावा. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू टाकण्यात आला. त्या ठिकाणी दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी पंचांचा इशारा नॉट आउट. आता मात्र 4 चेंडू 7 धावा. 4 चेंडूंवर 7 धावांची गरज. नक्कीच गोलंदाज क्रांती आला या ठिकाणी. नक्कीच क्रांती घडवून आणावी लागेल जर सामना आपल्या संघाच्या पारड्यात झुकवायचा असेल. नक्कीच यश याची देखील चांगली फलंदाजी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. त्याला देखील एक मोठा फटका खेळावा लागेल. एक मोठा फटका आणि सामना आपल्या पारड्यात. नक्कीच दोन्ही संघांसाठी हा सामना खूप महत्वाचा ठरेल. लीग स्टेज मधील दोन्ही संघ आपला पहिला सामना खेळताना. तर आजच्या दिवसातील हा 4था सामना जय शंभू फायटर्स विरुद्ध आरशी फायटर्स. 4 चेंडूंवर 7 धावांची गरज. धावसंख्येकडे जर पाहायचं झालं 36 धावा. आता मात्र शॉर्ट मध्ये चेंडू जोरदार खेळला गेलेला फटका आणि हा निर्णायक फटका. चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार.